साईडनं सगळं पाणी येत होतं. शूजची हालत बघा काय झाली इथं येण्यासाठी. इकडे चल. हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं. आणि मी आताच झोपेतून उठलो आहे. आज लेट झाले कारण रात्री एवढा जोरात पाऊस झाला की उशीर झाला, झोपण्यासाठी उशीर झाला. आणि परत ही समोरची गेट, ही खिडकी आहे ना, तर यामधून पाणी येत होतं. हे जे दिसतंय ना, मी त्यासाठीच लावलं कारण या साईडनं सगळं पाणी येत होतं. तर त्याच्यामुळं रात्री उशीर झाला थोडासा झोपण्यासाठीच. बाकी चला आंघोळ वगैरे करतो. आणि आज आपल्याला बाहेर जायचं आहे. आणि अजून एक अपडेट आहे की लवकरच आपण महाराष्ट्र मान्सूनमध्ये एक सह्याद्रीमध्ये फिरण्यासाठी ट्रिप प्लॅन करतो आहे. तर फायनल झाली, कन्फर्म झाली की लगेच कळवूच तुम्हाला. ठीक आहे, तोपर्यंत हा व्लॉग बघा, एन्जॉय करा. तर आपण आंघोळ वगैरे करून एकदम मस्तपैकी तयार झालेलो आणि निघूयात आपण आपल्या लोकेशनला. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं नवीन एका आपल्या डेली ब्लॉग या सिरीजमध्ये. आपण आज थोडं बाहेर आलेलो. सुंदर असा व्ह्यू आहे कारण काल इथं एवढा जास्त पाऊस झाला ना, ठिकठिकाणी वेगवेगळं पावसाचं पाणी साचलेलं आहे. आणि इथं एक छोटीसे असं लेक सारखं म्हणजे तलावा टाईप तयार झाले. एक सेकंद तुम्हाला दाखवतो. हे बघा, आपण आलो तर होतो चांगले शूट घेण्यासाठी, चांगले फुटेज घेण्यासाठी, परंतु इथं हवा एवढी जास्त आहे आणि हवा तसा अजून लोकेशन पण म्हणजे पाहिजे तशी मिळाली नाही. थोडंसं पाणी साचलेलं आहे पण एवढं काही सुंदर व्ह्यू येत नाही. त्यामुळं चला वापस जातोय. बघूया आता काय करता येईल. तर शूजची हालत बघा काय झाली इथं येण्यासाठी आणि गाडीची हालत बघा. आता माझी हालत बघा. एवढ्या दूर येऊनही आपल्याला अशी हवी तेवढी सुंदर अशी लोकेशन मिळाली नाही. चला काही नाही, बघू परत कधी टाईम मिळाला तर येऊ. तशी लोकेशन ही माझ्या पाठीमागं बघू शकता. हे जे तलाव बनलेले ना, लोकेशन छान आहे. चला काय नाही, आपल्याला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी जाता तर आलं नाही आपल्याला, कारण की रात्री एवढा भयानक जास्त पाऊस झाला की रस्त्यावरचा जो ब्रिज होता तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे. त्यामुळं आपल्याला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी जाता आलं नाही. चला निघूयात आता वापस. कुठं घुसतोय तिकडं? इकडे चल. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? Caught in the crossfire.